नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, एस-एस-सी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरती निघाली 2025 ची स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत. दिल्ली पोलीस दलामध्ये आपल्याला कॉन्स्टेबल भरती निघाली 2025 ची. ओके. त्यासाठी इथं आपल्याला जे पद असणार आहे कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्हसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. टोटल इथं आपल्याला 7,565 पदांसाठी इथं वॅकन्सी आहे आणि इथं शैक्षणिक पात्रता असेल अप्लाय करण्यासाठी 12वी पासवाले इथं अप्लाय करू शकता. चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी इथं स्टेप बाय स्टेप देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ पर्सनल पब्लिक यांच्याकडून इथं वॅकन्सी निघालेली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून इथं वॅकन्सी असणार आहे. ओके. टू आपल्याला अपलोडेड फॉर कमिशन्स फॉर इथं वॅकन्सी असणार आहे. 22/9/2025 ला याची नोटिफिकेशन आलेली आहे. आता नोटीस दिलेली आहे ह्याच्यामध्ये कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह मेल फिमेल दिल्ली पोलीस एक्झामिनेशन असणार 2025 साठी. आता याच्यामध्ये दिलेलं आहे ऍप्लिकेशन्स, ऑनलाईन ऍप्लिकेशन दिलेलं आहे 22/9/2025 पासून 21/10/2025 पर्यंत आपण अप्लाय करू शकतो. ओके. याच्यामध्ये लास्ट डेट वगैरे दिलेली आहे रिसिप्ट वगैरे काढायची 21/10/2025. ओके. आणि लास्ट आपल्याला ऑनलाईन पेमेंट फीसाठी 22/10/2025 दिलेली आहे. आपल्याला करेक्शन्स वगैरे इथं आपल्याला करण्यासाठी तारीख दिली जाणार आहे 29/10/2025 ते 31/10/2025 पर्यंत. आपली जी एक्झाम होणार आहे कॉम्प्युटर बेस एक्झामिनेशन डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 पर्यंत होऊ शकते. ओके. हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. काही डाऊट असेल, क्वेरी असेल त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता. याच्यामध्ये दिलेलं आहे गव्हर्नमेंट सर्व्हिस असणार आहे, वर्क फोर्स असणार आहे, विच आपल्याला इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे कॅन्डिडेटला. इथं बॅलन्स वगैरे वुमेन आणि महिला पुरुष दोघांसाठी इथं वॅकन्सी असणार आहे अप्लाय करण्यासाठी. ओके. आता याच्यामध्ये दिलेली आपल्याला संपूर्ण माहिती बेसिकली बिटवीन दिल्ली पोलीसमध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ही भरती इथं केली जाते. ओपन इथं कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन असते. रिक्वायरमेंट जी असते कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्हसाठी मेल फिमेल दोघं इथं अप्लाय होता, महिला पुरुष. ओके. दिल्ली पोलीसमध्ये याच्यामध्ये दिलेल्या कंट्री वाईज आपण ऑल इंडियावाले इथं अप्लाय करू शकता. पीडब्ल्यूडी कॅटेगरीसाठी कोणत्याही प्रकारची वॅकन्सी नसणार आहे, कारण की पोलिसांची वॅकन्सीमध्ये पीडब्ल्यूडीला घेत नाही. ओके. एक्झामिनेशन जे असणार याच्यामध्ये नोटीस दिलेली आहे एस-एस-सी कडून. आपल्याला वॅकन्सी असणार आहे दिल्ली पोलीसच्या. ॲप्लिकेशन दिलेलं आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन आपल्याला ॲक्सेप्टेबल असणार आहे. जे की कॉम्प्युटर टेस्ट आपली होणार आहे, जे की इंग्लिश हिंदी लँग्वेजमध्ये आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्याला फिजिकली आपलं चेकआउट होणार आहे. मेंटॅलिटी टेस्ट होणार आहे. त्यानंतर आपल्याला याची मेरिट लिस्ट लागणार पीएमटी झाल्यानंतर. ओके. त्यानंतर इथं कलेक्शन दिलेलं आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे. तर आपल्याला याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन लागणार आहे. पीएमटी डॉक्युमेंट व्हेरिफाय झाल्यानंतर डीव्ही आपलं असणार आहे. एवढं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. ओके. फायनली मेरिट लिस्ट आपल्याला लागणार आहे. संपूर्ण एक्झामिनेशन्स त्यानंतर डीव्ही, एमटी त्यानंतर आपल्याला पी झाल्यानंतर. ओके. याच्यामध्ये दिलेली आपल्याला संपूर्ण माहिती दिल्ली पोलीससाठी. ओके. याच्यामध्ये आपल्याला इम्पॉर्टंट असणार सॅलरी. आता सॅलरी जी असणार लेव्हल 3 असणार 21,700 पासून एकूण 70,100 रुपये एवढा पगार असणार आहे. ग्रुप सीची भरती असणार आहे. टॅलेंटिव्ह आपल्याला इथं दिलेली आहे वॅकन्सी टोटल कॅटेगरीनुसार. त्याच्या इथं नेम ऑफ द पोस्ट दिलेलं आहे. नेम ऑफ द पोस्ट, सिरियल नंबर आणि टोटल वॅकन्सी. 1 नंबरला कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह मेलसाठी इथं 4,408 वॅकन्सी असणार आहे. कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह मेल एक सर्व्हिसमॅनसाठी असणार आहे आणि अदरसाठी 285 वॅकन्सी असणार आहे. कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह मेल एक सर्व्हिसमॅन कमांडोसाठी इथं 376 वॅकन्सी. कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह फिमेलसाठी याच्यामध्ये आपल्याला 2,496 वॅकन्सी असणार आहे. टोटल इथं 7,565 पदांसाठी इथं भरती निघालेली आहे. बंपर भरती असणार आहे. त्याच्यामध्ये 10% वॅकन्सी जी एक सर्व्हिसमॅनसाठी असणार आहे. ओके. दिलेल्या याच्यामध्ये माहिती. याच्यानंतर आता पुढे जाऊया. ज्याने एकदा स्पेशल फोर्समध्ये काम केलेलं असेल, एन-एस-जीमध्ये, स्पेशल ॲक्शन्स ग्रुपमध्ये, त्यांना इथं पहिली अपॉर्च्युनिटी त्यांना भेटणार आहे. याच्यामध्ये क्वालिफिकेशन फॉर इंट्रोडक्शनमध्ये कमांडोज कोर्स वगैरे झाले असेल त्यांना इंडियन एअरफोर्समध्ये. ओके. एन-एस-जी कमांडो वगैरे. ओके. त्यानंतर सी-ए-पी-एफकडून आपला सर्व्हिसमॅनवाले अप्लाय करू शकता. ओके. त्यानंतर इथं ऑल इंडियन सिटिझनशिपवाल्यांसाठी तर वॅकन्सी असतात. ऑल इंडियामधून आपण अप्लाय करू शकतो. 18 ते 25 वर्ष आपलं वयोगट पाहिजे याच्यामध्ये अप्लाय करण्यासाठी. ओके. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे आपल्याला कॅटेगरीनुसार इथं दिलेलं आहे एस-सी-एस-टीला 5 वर्षाची सूट, ओबीसीला 3 वर्षाची सूट आणि इथं स्पोर्ट्स पर्सनला इथं 5 वर्षाची सूट दिली जाणार आहे. ओके. एस-सी स्पोर्ट्स पर्सनला 10 वर्षाची सूट दिली जाते. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे आपल्याला डिपार्टमेंट कॅन्डिडेटला 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. डिपार्टमेंट कॅन्डिडेट ओबीसीला 43 वर्ष, यूआरडब्ल्यूला 40 वर्ष. ओके. डिपार्टमेंट कॅन्डिडेट दिल्ली पोलीसवाल्यांसाठी 45 वर्षापर्यंत एस-सी-एस-टी वाले. ओके. त्यानंतर इथं दिलेलं आहे सन अँड डॉटर फॉर दिल्ली पोलीसमध्ये असाल आपल्याला तर 29 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. एक सर्व्हिसमॅननुसार आपल्याला पदानुसार इथं असणार आहे
सूट असणार आहे. ओके. आपल्याला वयानुसार, कॅटेगरीनुसार. ओके. डेट ऑफ बर्थ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला सेम आपल्याला मॅट्रिफिकेशन, सेकंडरी एक्झामिनेशन सर्टिफिकेशन आपल्याला लागणार आहे. त्याच्यामध्ये कॅटेगरी सर्टिफिकेशन लागणार आहे. मल्टिपल फॉर्म भरायचे नाही. मल्टी फॉर्म भरले तर आपल्याला वेगळी-वेगळी फी भरावी लागणार आहे. त्यानंतर इथं पुढे गेल्यानंतर आता इथं माहिती वगैरे दिलेली आहे कॅटेगरीनुसार आपण ती वाचून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला सर्टिफिकेशन फॉर फॉर्मॅट दिलेल्या कॅटेगरीनुसार हे वाचून घ्या आपण एवढं. आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट असणार आहे आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन 21/10/2025 पर्यंत आपल्याला कंप्लीटेड पाहिजे. 10वी 10+2 म्हणजे सेकंडरी एक्झामिनेशन आपली झालेले पाहिजे. 12वी पासच पाहिजे. आपण 11वी पासवाले इथं अप्लाय करू शकत नाही. लक्षात असू द्यायचं याच्यामध्ये. याच्यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती आपल्याला लायसन्स वगैरे लागणार, लर्नर लायसन्स वगैरे आपल्याकडे पाहिजे. मोटरसायकल, कारचं ओके. मेल कॅन्डिडेटसाठी ओके. मोटरसायकल, कारचं लायसन्स लागणार आहे. त्याच्यानंतर इथं पुढे गेल्यानंतर आपल्याला ऑल इथं PMT आपलं होणार आहे. त्याच्यामध्ये ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे. ओके. त्याच्यामध्ये स्पेशल आपल्याला सर्टिफिकेशन होल्डरला मार्क भेटत असतं. NCC सर्टिफिकेशन ज्यांच्याकडे असेल त्यांना NCC सर्टिफिकेशनचं 5% आपल्याला मार्क भेटतील. NCC बी सर्टिफिकेशन 3% मार्क भेटतील. NCC सर्टिफिकेशन असेल तर आपल्याला 2% मार्क मिळणार आहे. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे आपल्याला प्रोडक्शन फॉर ओरिजिनल डॉक्युमेंटेशन लागणार आहे आपल्याला. PMTसाठी असणार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपल्याला असणार आहे. त्यानंतर रिसिप्ट असणार आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन असणार आहे आणि एक सर्व्हिसमॅनसाठी तर वॅकन्सी असणार आहे. ओके. तर वेटलेज असणार आहे. ॲडिशनल आपल्याला मार्क असणार आहे. त्यानंतर इथं दिलेलं आहे गिव्हन फॉर कॅन्डिडेटसाठी तर डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री, डिप्लोमा सर्टिफिकेशन राष्ट्रीय रक्षा युनिव्हर्सिटीकडून असते मित्रांनो. ओके. फॉलोइंग पोस्ट ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे क्रॉस फॉर ऑब्जेक्टिव्ह डिग्री पोस्ट पोस्ट अँड ग्रॅज्युएट डिप्लोमावाल्यांसाठी वॅकन्सी असणार ॲडिशनल मार्क असणार आहे. त्यानंतर इथं आपल्याला फर्स्ट, सेकंड, थर्ड दिलेले आहे आपल्या याच्यामध्ये मार्क आपल्याला भेटत असतात. ओके. 5%, 4%, 3%, 2%. ओके. याच्यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती आता हाऊ टू अप्लाय करण्यासाठी OTR बनावा लागतो. आपल्याकडे जर SSCचा OTR असेल तर डायरेक्टली तुम्ही इथं फॉर्म भरू शकता OTR मार्फत. OTR नसेल तर आपल्याला OTR कसा बनवायचा त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे. तिथून जाऊन तुम्ही OTR चेक करू शकता. ओके. त्याच्यानंतर आता पुढे जाऊया आपण. आता इथं OTR बद्दल माहिती झालेली आहे. OTR कसा बनवायची याची माहिती दिलेली आहे. वाचू शकता तुम्ही. ओके. डॉक्युमेंट वगैरे अपलोड करायचे असतात आपल्या याच्यामध्ये सगळे OTRमध्ये. ॲप्लिकेशन फीज असणार आपल्याला नॉन रिफंडेबल ₹100 असणार आहे फक्त. SC, ST, PWDला कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. ही जी पेमेंट फी असणार आहे तुम्ही UPI माध्यम नेट बँकिंग मार्फत भरू शकता 22/10/2025 पर्यंत. ओके. पेमेंट रिसिप्ट काढून घ्यायची. जर तुमचा फॉर्म काही चुकला असेल, तुम्हाला करेक्शन करायची असेल, तर 29/10/2025 ते 31/10/2025 पर्यंत आपण 2 दिवसाच्या टाईमामध्ये आपण फॉर्म इथं करेक्शन करू शकतो. त्याचे चार्जेस असतात ₹200 आपल्याला. फर्स्ट टाईममध्ये ₹200 असतात. सेकंड टाईमला ₹500 लागतात. ओके. लक्षात द्यायचं नीट फॉर्म स्टार्टिंगला चांगला भरा म्हणजे आपल्याला करेक्शनची जरूरत नाहीये. सेंटर फॉर एक्झामिनेशन तर ऑल इंडियामध्ये सेंटर असणार आहे. जे की तुम्हाला इथं बघून घ्यायची सेंटर्स दिलेले SSC सेंटर ऑल इंडियामध्ये असतात. ते तुम्हाला सांगायची जरूरत नाही. CR, ER त्याच्यानंतर KKR, IMPR ओके, NER असं दिलेलं आहे. ओके. तर ऑल इंडियाला इथं NENWR, NR ओके, SR, WR असे आपल्याला सेंटर्स बघायला मिळतात. ओके. तर ऑल इंडियाचे सेंटर्स आहेत. त्यामध्ये तुम्हाला सांगायची जरूरत नाही. ऑल इंडियाची वॅकन्सी असते त्यामुळे. ओके. त्यानंतर स्ट्रीम ऑफ एक्झामिनेशन आपल्याला एक्झामिनेशन असणार आहे. PMT असणार आहे आणि आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे. आपल्याला CV कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. त्याच्यामध्ये जे असणार आहे वन ऑब्जेक्टिव्ह टाईमला मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. 100 क्वेश्चन 100 मार्काची एक्झामिनेशन असणार आहे. पार्ट, सब्जेक्ट, नंबर ऑफ क्वेश्चन, नंबर ऑफ मार्क्स आणि टाइम ड्युरेशन दिलेलं आहे. पार्ट डीला जनरल अवेअरनेस, जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सचे 50 क्वेश्चन 50 मार्क असणार आहे. पार्ट बी मध्ये रिझनिंगचे 25 क्वेश्चन 25 मार्क असणार आहे. न्यूमेरिकल अबिलिटीचे 15 क्वेश्चन 15 मार्क असणार आहे. पार्ट डी मध्ये कॉम्प्युटर फंडामेंटल्स MS एक्सेल, MS वर्ड, कम्युनिकेशन्स, इंटरनल आपल्याला इथं इंटरनल डब्ल्यू अँड आपल्याला वेब ब्राउझरची क्वेश्चन असणार आहे. 10 क्वेश्चन 10 मार्काला 90 मिनिटचा टाइम असणार आहे. ओके. 0.25% निगेटिव्ह मार्किंग, 1.4 निगेटिव्ह मार्किंग इंग्लिश हिंदी लँग्वेज तुमची एक्झामिनेशन असणार आहे. जर तुम्हाला कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला इथं वेबसाईटवर आपली आन्सर की भेटून जाते. आन्सर कीमध्ये तुम्हाला काही वाटलं की मला इथं डबल चेक करायची एखादी प्रश्न वगैरे चुकवलेले आहे किंवा गलत चुकीचा दाखवलेला आहे तर ₹50 पेमेंट फी भरून आपण परत करेक्शनला टाकू शकतो आपण आन्सर की. ओके. जनरल आपल्याला दिलेलं आहे इथं नॉलेज दिलेलं आहे. जनरल सिलेबस दिलं जनरल नॉलेज, रिझनिंग, न्यूमेरिकल एबिलिटी, कॉम्प्युटर फंडामेंटल्सची. ओके. त्यानंतर फिजिकलीमध्ये आपल्याला PMTमध्ये जे होणार आहे तिथं आपण बघू. त्याच्यामध्ये दिलेल्या फिजिकलीमध्ये आपल्याला जे असणार आहे मेल कॅन्डिडेटसाठी सगळ्यात आधी 30 वर्षाच्या
30 वर्षापर्यंत आपण जर 30 वर्षाच्या असेल 6 मिनिटं आपल्याला टाईम 30 वर्षापर्यंत असेल अप टू 30 वर्षापर्यंत तर 6 मिनिटाचा टाईम आपल्याला 1600 मीटरला ओके. लाँग जंपला तर 14 फीट असणार आहे. हाय जंपला 3.9 असणार आहे. जर तुम्ही 30 ते 40च्या घरात असाल 7 मिनिटाचा टाईम आहे 1600 मीटरला 13 फूट आपल्याला इथं लाँग जंप आहे. 3.6 फीट आपल्याला 6 फूट हाय जंप असणार आहे. 40च्या वरती असेल तर 8 मिनिटाचा टाईम 1600 मीटरला 12 फूट आपल्याला लाँग जंप असणार आहे. हाय जंप असणार आपल्याला 3.3 ओके. त्याच्यानंतर आपल्याला खाली जाऊया आपण आता. याच्यामध्ये आपल्याला हाईट्स वगैरे दिलेली आहे आपल्याला. आता हाईट 170 सेंटीमीटरच्या मध्ये लागणार आहे. ओके. या सगळ्या मेल कॅन्डिडेटसाठी. ओके. 5 सेंटीमीटर आपल्याला इथं कमी लागू शकते यांना कोणाला एस-सी कॅटेगरीमध्ये. एस-टी कॅटेगरीला कमी असते 5 सेंटीमीटर. ओके. 165 वाले पण चालू शकतात. आणि या लोकेशनमध्ये जर असेल तुमचा पण 5 सेंटीमीटर कमी होऊ शकते. दिल्ली पोलीसमध्ये आपण असाल सर्व्हंटमध्ये कोणी आपल्याला आपल्या त्यांच्यासाठी तर 5 सेंटीमीटर सूट असते. चेस असते आपल्याला 81 ची 4 सेंटीमीटर फुगून आपल्याला 85 पाहिजे असते. ओके. याच्यामध्ये दिलेली आहे संपूर्ण माहिती वगैरे. एस-टी कॅटेगरीला 5 सेंटीमीटरची सूट असते याच्यामध्ये पण चेसिसमध्ये पण. ओके. आता इथं फिमेल कॅन्डिडेट्स महिलांसाठी जे असणार आहे 30 वर्षापर्यंत आपण असेल 8 मिनिटाचा टाईम दिला जाणार आहे 1600 मीटरला. 10 फूट आपल्याला लाँग जंप असणार आहे. 3 फीट आपल्याला हाय जंप असणार आहे. त्यानंतर 30 ते 40 वर्षाची महिला आपण असाल 9 मिनिटाचा टाईम दिला जाणार आहे 1600 मीटरला. नंतर लाँग जंपमध्ये आपल्याला 9 फूट आपल्याला असणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला हाय जंपमध्ये आपल्याला 2.9 असणार आहे. 40 वर्षाच्या वरती आपण असाल 10 मिनिटाचा टाईम दिला जाणार 1600 मीटरला 8 फूट आपल्याला लाँग जंप असणार आहे आणि 2.6 सेंटीमीटर हाय जंप आपल्याला असणार आहे. ओके. इथं आपल्याला संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला 6 मंथ आपल्याला डिलिव्हरी वगैरे झालेली नको पाहिजे. ओके. 6 महिन्याच्या आत आपल्याला कोणतीही डिलिव्हरी झालेली नको आहे आपल्याला. ओके. महिलांना हे लक्षात द्यायचं 45 डेज आपल्यापर्यंत इथं दिलेली आहे संपूर्ण माहिती. ओके. फिजिकली आपल्याला त्यांना हाईट लागला 157 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर सूट असणार आहे या एरियामधले एस-सी एस-टी कॅन्डिडेटला 2 सेंटीमीटर सूट आहे महिलांना पण आणि डिपार्टमेंटमध्ये जर असाल तर 5 वर्षाची सूट आहे. ओके. त्यानंतर इथं पी-एम-टी झाल्यानंतर आपल्याला पुढे जायचं मेडिकलमध्ये आपल्याला मेडिकल दिलेलं आहे. त्यानंतर इथं एक्झामिनेशन सेंटर दिलेलं ऑल इंडियामध्ये आपल्याला असणार आहे. ओके. बेसिकली आपल्याला इथं ऑल इंडियामध्ये सर्ट असतो एक्झामिनेशन. ओके. ऑल इंडियामध्ये आपण फॉर्म भरू शकतो याच्यामध्ये. त्याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला इथं डॉक्युमेंट्स वगैरे दिलेले वोटर आय-डी, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, आय-डी प्रूफ, एम्प्लॉयी आय-डी हे डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहेत. त्याच्यानंतर आपल्याला इथं दिलेलं आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या टायमाला सगळे डॉक्युमेंट 10वीचे 12वीचे डॉक्युमेंट्स लागणार ड्रायव्हिंग लायसन्स, त्यानंतर कॅटेगरी सर्टिफिकेशन, हिल्स एरिया सर्टिफिकेशन, ओके, सर्व्हिसमॅन सर्टिफिकेशन, डिसेबिलिटी सर्टिफिकेशन जे पण आपल्याकडे असेल हे सगळे डॉक्युमेंट लागणार आहे. मोड ऑफ सिलेक्शन जे असणार आपल्याला कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आणि आपल्याला पी-एम-टी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि डी-व्ही होणार आहे मेडिकल व्हेरिफिकेशन. ओके. हे स्टेज आपले झाल्यानंतर आपलं फायनल सिलेक्शन असणार आहे. याच्यामध्ये वेटलेस जे दिलेलं आहे इंग्लिश हिंदी लँग्वेजमध्ये असणार आहे एक्झामिनेशन. अनरिझर्व्ह कॅटेगरीला 35%, एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, ईडब्ल्यूला 30%, ईडब्ल्यूएसला 25% असणार आहे. ओके. जे की एक्झामिनेशनमध्ये पण आणि पी-एम-टी आणि डी-व्हीमध्ये पण. ओके. लक्षात द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर संपूर्ण माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. सी-सी-टी-व्ही वगैरे ज्यामुळे दिलेलं आहे. त्यानंतर इथं आपल्याला एक्झामिनेशनबद्दल माहिती दिलेली आहे. संपूर्ण आपल्याला एक्झामिनेशन एस-एस-सी टफ फाईट असते खूप. फायनल आपल्याला दिलेली याच्यामध्ये आपल्याला इम्पॉर्टन्स वगैरे दिलेले इंट्रोडक्शन्स वगैरे दिलेले आहे. ओ-टी-आर वगैरे कशा पद्धतीने बनवायची माहिती दिलेली आहे. आपल्याला आय-डी प्रूफ वगैरे इथं पाहिजे आपल्याकडे. प्रूफ ऑफ आय-डी प्रूफ, वोटर आय-डी, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स जे पण आपल्याकडे असेल डी-व्हीसाठी. ओके. लागणारी एक्झामिनेशनमध्ये पण एक आय-डी प्रूफ सोबत घेऊन जायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपण आता पुढे जाऊया. आता पुढे तर संपूर्ण एस-एस-सीने आता पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आपल्याला एम्प्लॉयी आय-डी वगैरे दिलेलं आहे. ओके. त्यानंतर आपल्याला ₹100 एक्झामिनेशन फी पे करायची आहे. त्यानंतर इथं काही आपल्याला इन्क्वायरीज करायची असेल, डाऊट असेल तर तुम्ही कॉल करू शकता या नंबरला इथं दिलेले आहेत. ती 9:30 ते 6:30च्या दरम्यान. ओके. संडेला सुट्टी असते. ओके. लक्षात द्यायचं आहे. त्यानंतर इथं दिलेलं आहे फॉर्मॅट आपलं ॲप्लिकेशन कशा पद्धतीने भरायचं आहे. वन टाईम रजिस्ट्रेशन म्हणजे ओ-टी-आर झाल्यानंतर डायरेक्टली आपण अप्लाय करू शकतो. कोणत्याही पदासाठी आपल्याला ओ-टी-आर बनवून ठेवतो आपण ग्रॅज्युएशनपर्यंत. तर डायरेक्टली आपण कोणत्याही पदासाठी एलिजिबिलिटी असतो. ओके. पर्सनल डिटेल, पासवर्ड, ॲडिशनल डिटेल्स आणि डिक्लेरेशन आपल्याला इथं भरायचे असतं. ओके. पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, रोल नंबर वगैरे, पासिंग इयर वगैरे टाकायचे असतात आपल्याला एक्झामिनेशनचे. ओके. पासवर्ड क्रिएशन करायचे आहे, ॲडिशनल डिटेल भरायची आपल्याला संपूर्ण माहिती कॅटेगरी वगैरे. ओके. या सगळं काही माहिती दिलेली आहे. जे की तुम्हाला आता इथं दिलेली आहे खाली. ओके. तर संपूर्ण तुम्हाला इथं फॉर्मॅट डेमो फॉर्म इथं दिलेले आहे दाखवून. ओके.
तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. जर की तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता किंवा मला तुम्ही Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि पी-डी-एफ फाईल डाउनलोड करायचं असेल तर Telegram चॅनल, WhatsApp ग्रुपला डाउनलोड करून घ्या. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके. आणि अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल मी. आणि अप्लाय करण्यासाठी तुमची शेवटची दिनांक असणार आहे 22/9/2025 पासून 21/10/2025 पर्यंत आपल्याला अप्लाय करायचं आहे. ओके. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याचा व्हिडिओ आणणार आहे मी. तत्पूर्वी तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओला लाईक करायचा आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचा आहे. आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं. डेली तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. अशाच नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.